हा पदार्थ कधी खाल्लाय का तुम्ही नाश्त्यामध्ये? तर हाय हॅलो नमस्कार, मी पूजा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी सुरुवातीला जो पदार्थ तुम्हाला दाखवला ना, तर तोच काहीतरी आज मी नाश्त्यामध्ये बनवला आहे. अगदी साधा सिंपल आणि मला असं वाटतं आपल्या गावाकडे ना प्रत्येक घरात बनणारा हो काहीतरी पदार्थ आहे. लहानपणापासून ना आपण खूप जास्त आवडीने तो काहीतरी खातो. आम्ही सुद्धा लहानपणी खूप जास्त तो आवडीने खायचो आणि खायला पण खूपच जास्त टेस्टी लागतात. तर इथं पहिल्यांदा येऊन बघितलं तर आरू मॅडम छान अशी पेंटिंग करायचं काम चाललं होतं. तर म्हटलं चला आता ही जोपर्यंत काहीतरी करते ना, म्हणजे अभ्यास काहीतरी करा ना का पेंटिंग वगैरे काढते, तर तोपर्यंत मी इथं नाश्ता बनवून घेते. आणि इथून ना लपून लपून म्हणजे मी काय करते काय नाही माझ्यावर नजर ठेवायचं पण काम चालू होतं आमच्या चोराचं इकडून. तर छान असं बघत होती इकडून, तोपर्यंत खात पण होती. आणि मी छान असं इथं आहे ना रात्रीच्या ज्या 2-4 चपात्या राहिल्या होत्या ना, त्या काहीतरी मिक्सरमधून एकदम बारीक करून काढल्या. आणि इथं काहीतरी आहे ना कांदा छान असा बारीक कट करून घेतला छोट्याशा अशा ट्रान्झॅक्शनमध्ये. आणि तोपर्यंत शेंगदाणे छान असे भाजायला ठेवले होते. लाल लाल जरी तसे शेंगदाणे भाजले का तेलामध्ये थोडे तळून ना ते काढून घेतले लगेच. आणि कांदा पण परतायला ठेवला लगे. आणि याला आहे ना म्हणजे कुणाच्या इकडे म्हणजे आपलं कुणी त्याला भुगा पण म्हणतं, तर कुणी तुकडे पण म्हणतात. तर असं काहीतरी, तर आम्ही कधी म्हणजे आमच्या इकडे त्याला आहे ना तुकडे असं म्हणतात. तर तेच काहीतरी तुकडे नाहीतर चपातीचा भुगा असं काहीतरी. तर हे काहीतरी मला आज नाश्त्यामध्ये करायचं होतं. आणि अशा काहीतरी चपात्या शिल्लक राहिल्या ना, मग त्या वेस्ट जाऊन कशाला द्यायच्या म्हणजे. तर त्यापेक्षा त्याचा हेल्दी नाही म्हणता यायचं पण टेस्टी असा नाश्ता मस्त असा तयार करूया आपण. तर तेच काहीतरी बऱ्याच अशा दिवसांमधून आज खायला भेटलं. तर तेच काहीतरी मग पहिले दिवस असे एकदम कॉलेज टाईमचे शाळेचे दिवस ते आठवतात की पहिल्यांदा आम्ही खूप जास्त आवडीने ते एन्जॉय करायचो, खायचो. आणि अशा शिळ्या चपात्या जरी नसल्या ना तरी ताज्या चपात्या पण आम्ही त्याच्यापासून पण हे तयार करायचो. म्हणजे इतकं जास्त ते फेवरेट होतं. तर अगदी सिंपल असं म्हणजे आता मस्त कांदा परतला ना, त्याच्यात जिरी मोहरी टाकली, थोडी लाल तिखट टाकून घेतली आणि हळद टाकून घेतली आणि थोडीशी अशी हळद टाकून घेतली. तर नंतर लगेच म्हणजे आपण जो भुगा बारीक केला आहे ना तो काहीतरी मी इथं लगेच कढईत टाकून घेतला. आणि छान असं चवीनुसार नमक टाकून घ्यायचं वरती आणि मस्त असा परतू घ्यायचा एकदम थोडा लालसर होईपर्यंत. तर याला आहे ना मी काहीतरी भिजत पण ठेवलं होतं, म्हणजे आपला पाण्याचा शिपका देऊन थोडं 5-10 मिनटं, जेणेकरून ना हे म्हणजे जे याला तुकडे म्हणते ना मी, तर ते काहीतरी एकदम लुसलुशीत आणि एकदम मऊ लागतात छान असे थोडासा असा शिपका दिल्यामुळं. आणि त्यासोबत ना गरमागरम असा चहा पण इकडे रेडी झाला होता. तर मस्त असे तुकडे आणि चहा, बापरे खूपच छान असं कॉम्बिनेशन. आणि आजचा नाश्ता पण बघा आता किती शॉर्टकटमध्ये पण तयार झाला आणि किती टेस्टी असा तयार झाला आहे ना. तर चला आता आम्ही करतो तिथे नाश्ता, या तुम्ही पण नाश्ता करायला. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, चॅनलला सबस्क्राईब करा.